थँक्यू व्हेरी मच. मॅचला सुरुवात करूया आपण. 6 षटकांचा सामना असेल आणि एक छोटीशी शॉर्ट टीम मीटिंग घेऊन मैदानामध्ये सज्ज झालाय. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी 11 बावनजे संघांना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी साकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आपण पाहू शकाल मंगलमूर्ती वाजे या संघाला. चेक. तर निश्चित स्वरूपात समालोचन ग्रुपसाठी इथे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब यांच्याकडून आणि त्याचबरोबर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षासाठी आलेला आहे. आणि 2 पंचांसाठी सुद्धा बघा आमच्या त्रिवेणी संगमला सुद्धा इथे 3 पंच आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आभार आम्ही व्यक्त करतो नामदेव शेठ जमदाडे साहेब तुमचं आणि नरेश शेठ पाटील साहेब आपलं. चला वाजे संघाला मी विनंती करेन आपला 12वा खेळाडू आपण पाठवा. मॅचला आपण सुरुवात करायची आहे. पंच प्लीज. 2 ऑफिशियल आमचे दाखल झालेत मैदानामध्ये. सुनील तांडेल सर आणि सँडी पालकर सरांना तुम्ही पाहू शकाल. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आजच्या दिवसातील फ्रेश लॉसला आपण सुरुवात करतोय. 11:08 झालेत आणि सुरुवात करतो आपण या महत्त्वपूर्ण सामन्याला. आजच्या दिवसामधील 6 षटकांची मॅच आहे. मंगलमूर्ती वाजे आणि तेवढाच ताकदीचा संघ तुम्हाला गावदेवी वावंजे यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय या टीमनं साकारलाय ते वावंजे संघानं आणि प्रथम बॅटिंग करत असताना सलामीवीर जोडी मैदानात दाखल झाले. यज्ञेश आणि सलामीवीर ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये यज्ञेश पाटील आणि अतुल हे 2 खेळाडू दाखल झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल तुम्हाला पाहायला मिळेल. सन्मानी अकुर्ली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संजयजी पाटील यांचं शुभागमन मैदानावर झालंय. त्यांना मी विनंती करेन सन्माननीय विजय ठाकूर आणि आमच्या संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे साहेब आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आम्ही ते करत आहोत. मॅचमध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिला चेंडू प्रणय म्हात्रानं दमदार सुरुवात केली आहे. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. यज्ञेशची बॅटिंग खूप महत्त्वाची असेल सध्या वाजे टीमसाठी आणि तेवढीच महत्त्वाची अतुलची देखील आणि महत्त्वाकांक्षी ठरेल ही गोलंदाजी देखील. अगदी गती परिवर्तन परंतु थोडंसं स्विंग होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवशिक्षक खूप बाहेरून बॉल मात्र हा निघून जातोय. आपण पाहू शकाल व्हाईट बॉल नक्कीच जरूर पाहायला मिळाला आणि ते सुरुवात होते अव्वंतर रननं इथं धावसंख्या फलकाची. आणि सरळ तुम्ही पाहताना जेव्हा आपण बिलॉंग द वाईट लाईन आपण ज्या वाईट लाईनवरून चेंडू निघून गेल्यानंतर फलंदाजांचा नक्कीच पंचांना देखील थोडं चॅलेंज असतं. ते डिसाईड करत असतं एक्झॅक्टली त्या बॉलला वाईट करायचं की डॉट बॉल. वाकडी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय शशिकांतजी खुटले साहेब वाकडी यांचं आगमन मैदानावर झालंय. त्यांना देखील आपण विनंती करूया आपण या व्यासपीठावर. का अप्रतिम परफॉर्मन्स दिला मागील मॅचमध्ये गावदेवी वाकडी संघानं. इथे फटका आणि शॉर्ट सिलेक्शनचा प्रयत्न चांगला झाला परंतु थ्रो देखील तेवढा आला नाही. डॉट बॉलला सामोरं जावं लागेल यज्ञेशला. थोडी शांत आणि संयमी सुरुवात मैदानामध्ये आपण पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये सर्वात प्रभावशाली बॅटिंग कोणी केली असेल तर विश्वजित ठाकूरनं अतिशय पहिल्या चेंडूवर तो खेळाडू मैदानामध्ये ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये दाखल झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहिला आणि अंतिम बॉलवर त्याचा अर्धशतक कंप्लीट झाला. हा देखील वाईट येतोय परंतु मी निश्चित म्हणेन गोलंदाज प्रणय म्हात्रे एवढीच चांगली गोलंदाजी होते. तुमच्यावर हल्ला बॉल अद्यापर्यंत झाला नाही तर इथे काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात तुम्ही एक्स्ट्रा चेंडू का फेकता असा प्रश्न विचारला जातोय सध्या संपूर्ण खेळाडूकडून. कारण एक्स्ट्रा चेंडू ही खूप मोठी भूमिका बजावत असतात अपोजिशन टीमसाठी देखील. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलं. व्हॉट अ शॉट. यज्ञेशची खासियत आहे इथे सरळ चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे चौकार. क्या बात है डीजे. अप्रतिम आज
प्रेक्षकांचे सर्व मनोरंजन करत असताना हा चौकार आलाय यज्ञेश पाडीच्या बॅटमधून आणि सलग 2 बॉल डॉट आले, परंतु कॉन्फिडन्स हरवला नाही आणि त्यानंतर जाऊन त्यांनी खूप चांगला चौकार दाखवला आणि या चौकारच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल सद्यस्थितीमध्ये 6 धावसंख्या पटलावर तुम्हाला धावा पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा प्रणय म्हात्रे आणखी एक शॉट लागवण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय. फलंदाज बाद होतील. यज्ञेश पाडीच्या खेळीचा अंत. यज्ञेश महत्वपूर्ण फलंदाज आहे. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून त्यांना जास्त वेळ मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं, परंतु मागील जे 2 डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ना, त्या प्रेशरला रिलीज करण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला आणि चौकार आल्यानंतर पुनश्च एकदा मोठा फटका लागण्याच्या प्रयत्नानं फलंदाज बाद झालाय. ओमकारच्या माध्यमातून खूप चांगला झेल तिथे टिपण्यात आला. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतील. बॅट्समन तुम्ही यज्ञेश बाद झाल्यानंतर आता आपण पाहू शका अभिजितला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अभिजित पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी वाढणार आहे. पहिल्या षटकामध्ये जेव्हा पॉवर प्लेमध्ये विकेट्स मिळतात तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास आणि त्यासोबत गोलंदाजीची जी कुठेतरी खासियत असते आणि गोलंदाजीची स्पेशालिटी असते ती वाढत असते आणि त्या आत्मविश्वासानं आणि तेवढ्या सुंदर गोलंदाजाचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज प्रणय म्हात्रे चौकार जरूर आला, 2 वाईट जरूर आलेत, परंतु 6 धावा खर्च करत असताना सध्या त्यांना एक विकेट मिळाले आहे. हे प्लस पॉईंट आहे. विकेट घेणं आपल्या षटकामध्ये ही खूप मोठी बाब असते आणि स्पेशली पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना रोखणं ही खूप मोठी जबाबदारी आणि ती सद्यस्थितीमध्ये जबाबदारी पेलावली आहे. या गोलंदाज प्रणय म्हात्रे या गोलंदाजांना सज्ज झालेत. राईट आर्म राऊंड विकेटनं प्रचंड वेग होता या चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे झाला मैदानामध्ये. बॅट्समन तुम्ही अभिजित पाटीलच्या माध्यमातून परंतु डॉट बॉलला सामोरं जावं लागेल. जवळपास 4 चेंडूचा सामना केला यज्ञेशनं आणि अवघ्या 4 धावांचं योगदान देत असताना बाद झाले. आज वाजे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि वाजे संघ म्हटला तर आमचे अगदी जर विचार केला तर मनोहर पाटील असतील, त्यांना विठ्ठल पाटील सर असतील आणि आमचे सोमनाथ पाटील हे देखील क्रिकेटशी निगडीत असणारी 3 मोठी नावं आहेत. चेंडू उंच तर खूप गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करत असताना फटका फसलाय. आणखीन एक मोठा फलंदाज गमावत आहे आणि आणखीन एक मोठा आदरा, जवळपास दुसरा आदरा या षटकामध्ये वाजे संघाला. आकुर्ली गावचे विष्णू शेठ ठाकूर दिलदार होते दयाळू दानशूर. पावलावरती पाऊल ठेवतो विजय ठाकूर राज ठाकूर. स्पर्धेला त्याच्या दिल्या शुभेच्छा सदाशिव पाटील यांनी आणि सत्यवान धरणेकरांनी. अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील. थँक्यू. लॉट्स ऑफ 1 विकेट, 1 ओव्हर 6 रन 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामुळे संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. थोडीशी खराब सुरुवात मैदानामध्ये झाली आणि ते कशा रीतीने कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज पंकज पाटील दुसऱ्या षटकामध्ये दाखल झाले. 6 षटकांचे मॅच आपण एन्जॉय करतोय आणि तुम्हाला 5 कंपल्सरी गोलंदाज वापरावे लागतील हे लक्षात घ्या. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 6 षटकांचे आहेत आणि तदनंतरचे सर्व दुसऱ्या फेरीतील सामने 5 षटकांचे आपण पाहत आहोत आणि ते तिसऱ्या फेरीमध्ये देखील आज सामना तुम्ही 5 षटकांचा पाहिला. त्यामुळे खूप मोठी स्पर्धा आहे आणि खूप मोठं क्रीडा शृंखलेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या खूप लवकर सुरुवात होईल कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि या अंतिम दिवसामध्ये प्रेक्षकांचा भरगत प्रतिसाद आणि शेवटच्या दिवसामध्ये 8व्या वर्षामधील मेगा फायनल डे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खूप एन्जॉय करूया आपण स्पर्धेला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल सातत्यानं आपण सन्माननीय विजय ठाकूर साहेब आणि आमचे संपूर्ण आयोजक ग्लास रिफ्लेक्शन होत आहे. 2 व्हीलर आहे का 4 व्हीलर? 2 व्हीलर आहे. तर मेन गेटच्या समोर ज्या गाड्या पार्किंग केलेत तर काय प्रेक्षक असले तर मी विनंती करतो त्यांना की त्या बाईकच्या अर्श आहेत त्या थोडं क्रॉस करा तुम्ही. रिफ्लेक्शन होतोय मैदानामध्ये. यज्ञेश आणि अभिजित हे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आता डाव सारवायचा पंकज पाटील आणि अतुल पाटीलला. पंकज कसा खेळ करेल मैदानामध्ये? अक्षरशः सुंदर चेंडू आपण पाहू शकाल. इथे रन मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे लगेच नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाजांना नकार दिला. दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल हे खूप महत्त्वाचं असेल सध्या कारण पार्टनरशिप होणं
वाजेस संघासाठी महत्वाकांक्षी ठरणार आहे आणि जर पार्टनरशिप इथून आली तर रन येऊ शकतात. महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता पंकजची भूमिका कशी राहिली आहे राहणार आहे याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा. सुंदर गोलंदाजी वाजेस संघाचं बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळतं पहिल्या पूर्वार्धामध्ये, कारण जेव्हा संघनायकानं टॉस जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय त्या निर्णयाला सध्या खरे उतरले त्यांचे गोलंदाज. सध्या तेजस मुकादमला गोलंदाजी करताना पाहतोय. ते तेजसनं एक झेल देखील आपण पाहू शकतो, खूप चांगल्या रीतीने टिपला होता मागील बॉलवर. त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना देखील पंकज पाटील सारख्या आक्रमक खेळाडूला मागील 2 बॉलमध्ये शांत उभा ठेवलाय. सरप्राईज केलं पंचांचा इशाऱ्याला व्हाईट बॉल. थोडंसं स्विन होतं या चेंडूमध्ये. पंकजची खेळी आम्हाला आठवतं भोकरपाडा टुर्नामेंटमध्ये असे प्रमुख 4 फलंदाज बाद झाले होते आणि तदनंतर जाऊन 46 धावांची जी इनिंग या खेळाडूंना दाखवली होती ती खूप महत्वाकांक्षी ठरली होती या टीमला आणि संपूर्ण संघाची जबाबदारी कशी स्वीकारली जाते हे पंकजनं त्या मॅचमध्ये दाखवली होती आणि पुन्हा एकदा तशीच परिस्थिती आज पंकज समोर उभी राहिली आहे. आणि इथे अखूर टप्प्याचा चेंडू खराब चेंडूला प्रत्युत्तर चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग मधून सीमा रेषेपलीकडे हा चौकार. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा, महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा. छाती ठोकून सांगतय देव आहे शिवबा. इथे चौकार आलाय पंकजच्या बॅटमधून. थोडंसं सुटकेचा श्वास घेत असेल. जे प्रेशर क्रिएट केलं होतं, जे दडपण आलं होतं सध्या गोलंदाजांनी जे या मैदानामध्ये प्रेशर क्रिएट केलं होतं ते थांबवलंय. आणखी एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला या क्षणाला. थोडंसं जो नॅचरल स्विन आहे ना या गोलंदाजाकडे तेजसकडे तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी चेंडू रिलीज ऑफ द डिलिव्हरी पाहिली, थोडा चेंडू वलन घेऊन बाहेर निघतो आणि फलंदाजाला बीट करण्यामध्ये ते महत्त्वपूर्ण ठरतंय. आणि काल देखील तुम्ही पाहिले, काल अनेक गोलंदाज असे होते वेगवान गोलंदाज ज्यांच्याकडे नॅचरल स्विन होते आणि वेगवान गोलंदाजीसोबत तुमचा जर स्विन हे कॉम्बिनेशन जर जुळलं तर फलंदाजाला अडचणी वाढत असतात, कारण स्वतःला त्यानुसार मॅनेज करणं आणि वेल कमी घेऊन तो शॉर्ट सिलेक्शन करणं अवघड असतं. परंतु पंकजचा हा व्ही शेपमध्ये कॉन्फिडन्सला भरलेला फटका पहा. अगदी चेंडूकडे वळून देखील पाहिलं नाही, इतका कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. सीमा रेषेपलीकडे षटकार. थँक्यू, क्या बात आहे. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून ते सरळ ज्याप्रमाणे एखाद्या धनुष्यामधून बाण निघतो, तीर निघतो, अगदी सरळ तो जातो तसा फटका होता. आणि किती चांगलं स्टँड अँड डिलिव्हर फटका तुम्ही पाहिला. पायांची मुवमेंट अगदी थोडी होती, परंतु फटक्याचं मी स्तुती करेन. पंकज पाटीलचा क्लास होता की बॉलवर चांगली बॅटिंग करत असताना सध्या. यावेळेस क्लीन बॉल डांदी गुल वारवर पलटवार फलंदाज पंकज पाटील. मोठी विकेट मिळते इथे वावंज संघाला. फुलर लेंथवरील हा स्लोरवन डिलिव्हरी तुम्ही पाहिला. गतीनं बीट केलं पंकजला. तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये तुमच्या स्क्रीनवर ज्याप्रमाणे रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि किती चांगला चेंडूने अँगल देखील चांगला संदेश आहे आणि त्यामुळे चेंडू थोडंसं आतल्या दिशेकडे येताना तुम्ही हवेमधून पाहिला. त्यानंतर पंकजनं थोडंसं खराब शॉट सिलेक्शन केलं. स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं होतं आणि ते पाहू शकाल ते झालं नाही आणि बाद झालाय. एकूण धावसंख्या फलकावर धाबा तुम्हाला पाहायला मिळते. 17 प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत. पंकज थोडंसं इंजर्ड आहे, त्यामुळं आपण पाहू शकाल सध्या चष्मा वापरून तो मैदानामध्ये खेळ करत होता आणि परंतु थोडीशा इंजर्डी ही खूप महत्त्वाकांक्षी ठरत असते, कारण एक मुख्य ऑलराऊंडर प्लेयर जो तुमचा सातत्यानं एखाद्या भूमिकेमध्ये त्याला काम जमलं नाही तर दुसऱ्या भूमिकेमध्ये कमबॅक करतो, परंतु ते काम जमलं नाही. आता बॅट्समनवर जबाबदारी वाढणारे किरण भगत आणि अतुल पाटील गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा आगमन केलं आहे. वैयक्तिक दुसरा स्पेल घेऊन येतील प्रणय म्हात्रे. पहिलं षटक खूप चांगलं आणि दमदार होतं. प्रामुख्यानं त्यानं त्या ओव्हरमध्ये जवळपास 2 विकेट घेतल्या आणि 6 रन खर्च केल्या. इथे मात्र चेंडूसोबत शेकारी करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं सुरुवात झाली.
17 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. वामनजी संघाचा बॉलिंग अटॅक खूप इम्प्रेस करतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या सुरू आहे. फटके जरूर आले आणि आपण पाहू शकाल केवाली संघाचे कॅप्टन कूल आणि सातत्यानं मैदानामध्ये रेलची ज्याची सुरू असते. आणि सम्राट माली मायक्रोफोनवर किती सुंदर बोलता. तुम्ही अनेक टुर्नामेंटमध्ये पाहिलं आणि या स्पर्धेसाठी खूप प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आज कॅप्टनची भूमिका कशी राहील मैदानामध्ये सम्राट मालीची हे देखील आपण पाहणार आहोत. यानंतर देखील खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तो बलाढ्य संघामध्ये तुम्हाला तोंडरे विपक्ष केवाले असा सामना देखील पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ रेडी राहा. धीरेमभाई अजयनमान मोरे पण केवाली संघ या नावानं आज संघ उतरेल मैदानामध्ये. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि मात्र पाहू शकाल आणखी एक डॉट बॉल. जे धारदार गोलंदाजी आहे ना या सत्रामध्ये वाजे संघाला थोडंसं मी म्हणेन अडचणीमध्ये आणलंय. अजून सोनू भगत सारखा आक्रमक खेळाडू अद्याप पवेलियनमध्ये सुरक्षित आहे. परंतु 6 षटकांचे मॅच असल्या कारणानं इथे त्याला कुठेतरी पाठीमागे नक्कीच पाठवलं जाईल मैदानामध्ये. रणनीती चांगली आहे कारण शेवटच्या षटकामध्ये मोठमोठे फटके लगावण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. इथे फटका सजवला गेलाय परंतु एलिव्हेशन एवढं चांगलं नव्हतं. गॅपमधून होतं चेंडू प्लस पॉईंट मात्र निघून जातील. मिल्टीन या बॉलवर 4 धावा. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचसाठी PU 11 तोंडरे कॅप्टन टॉससाठी यायचं लगेच मी विनंती करू कारण नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला खूप चांगली आणि 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे टॉससाठी लगेच धावूया. ही इनिंग संपता क्षणी लगेच आम्ही टॉस बॉक्समध्ये जाऊ. आणि एकूण धावसंख्या फलकावर धावा लागलेत त्या 22 धावा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. गोलंदाज प्रणय म्हात्रे पहिल्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि सध्या देखील चांगली गोलंदाजी त्याची सुरू आहे. आणि बॅट्समन मैदानामध्ये मागील बॉलवर फायदा उचलताना पाहायला मिळाला. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता परंतु लेगस्टम्पच्या अगदी बाहेरून बॉल निघून गेलाय. आपण बघू शकाल सुनील तांडे सर बेलवली यांचा इशारा आलाय की हा बॉल वाईट आहे आणि वाईटच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. सद्यस्थितीमध्ये 23 धावा धावसंख्या पटलावर नोंदवले गेले. स्ट्रायकर रेंजकडे बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळते. किरण भगतला एक चौकार त्याच्या बॅटमधून आले. 5व्या क्रमांकावर दाखल झाले आहे त्यामुळे डाव सावरायचा आहे संघाचा. अकूर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहू शकाल. बॅकफुटला अगोदर किरण तदनंतर शॉर्ट सिलेक्शनचा प्रयत्न झाला. गोलंदाजांची तुम्ही यावेळेस पाहिली तर कामगिरी गोलंदाजांना दाखवली खूप चांगल्या रीतीनं. शरीरापासून दूर चेंडू रिलीज केला ते बॅट मात्र पोहोचली नाही बॉलवर आणि आणखी एक डॉट बॉल. किती चांगली गोलंदाजी आहे. वारंवार स्तुती होते या गोलंदाजीची. इथे मात्र ओळपीच त्याला पनिशमेंट ताकदीचा वापर आणि तेवढंच चांगलं टायमिंग या सर्वांचा संगम जुळलाय आणि मिळेल ब्रँडेड षटकार. पाणी घेऊन देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची. यानंतर लक्षात घ्या तुमचा 12वा खेळाडू पाणी घेऊन जाईल मैदानामध्ये. याची दक्षता बाळगायची. 12वा खेळाडू रेडी राहा लक्ष ठेवा. आणि या संपायर आणखी पाणी हवंय जा. वावंज संघाचा खेळाडू 3 षटकं संपतायत 29वा बोर्डवर. आणि पुन्हा एकदा विनंती आहे 12वा खेळाडू यानंतर पाणी घेऊन जाईल हे लक्षात घ्या. आणि स्पर्धेच्या सुरुवातीला काही नियम आम्ही तुम्हाला सांगितले आमच्या आयोजकांनी पुनश्च एकदा मी त्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. 6 षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी 5 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असेल. आणि तदनंतर चेंडू कोणत्या क्षणी हरवला तुम्हाला नवीन चेंडू तर दिलाच जातोय. परंतु एखादा डिसिजन जो असतो की चेंडू फुटला तर जो डिसिजन आहे तो तुम्हाला दिला जाईल याची दक्षता घ्या. आणि 12वा खेळाडूच मैदानामध्ये पाणी घेऊन जाईल. आणि या स्पर्धेचा सर्वात महत्त्वपूर्ण नियम संपूर्ण जो ड्रेस कोड आहे हा तुमचा असेल त्यामुळे दक्षता बाळगा. आणि सन्माननीय ब्रिजेश ठाकूर यांचं मी यासाठी आभार व्यक्त करेन की जो ड्रेस कोड आहे ना कांचनदादा पालकर आपले पॅकर देत असतात. आणि तदनंतर आपण जो ड्रेस कोड आहे
विशिष्ट स्पर्धा संपन्न झाली की तो ड्रेस कोड कुठे पडतो, त्या नावाचा आपण टी शर्ट्स कुठे जातो हे देखील तुम्ही पाहिलंय. त्यामुळं कुठेतरी एक चांगला निर्णय आहे सन्माननीय विजय ठाकूर साहेब. सध्या तुम्ही ठाण्यामध्ये गेला ना, ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये, तर तुम्हाला हा नियम पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी तुमच्या स्क्रीनवर तुम्ही सँडी पालकरला पाहायला मिळत आहेत. आणि सकाळी 7 वाजता सँडी पालकर इथे उपस्थित राहतात आणि जवळपास संध्याकाळी 8-9 नंतरच ते घरी जातात. आणि त्यामुळं खूप प्रचंड मेहनत आपण पाहू शकाल त्यांची. आणि ते सन्माननीय विजय ठाकूर यांचं असणारं प्रेम आणि त्याने दिलेलं त्याने साथ ही खूप महत्त्वाकांक्षी ठरते. कारण प्रेम तुम्हाला नुसतं मिळत नसतं, तुम्ही जर बदल्यानं तेवढं प्रेम देईल तर त्याच्या बदल्यानं तुम्हाला नक्कीच दुय्यम गुणिलेलं प्रेम तुम्हाला मिळेल. ज्याला आपण म्हणतो ना की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक्स रिस्पेक्ट. समोरच्याला तुम्ही जर सन्मान केलं तर त्याचाच तुम्हाला सन्मानाचा मोबदला दुय्यम गतीनं मिळेल. नवीन गोलंदाजी मार्गवर अक्षय खेरे. पहिले 2 गोलंदाज तर खूप इफेक्टिव्ह राहिले 3 षटकामध्ये. आता पुढील येणारे गोलंदाज कसं राहतील हे देखील आपण पाहूया. बॅट्समन तुम्ही मैदानामध्ये पाहू शका स्ट्राईक रेंजकडे सज्ज झालेत. पुनश्च एकदा अतुल पाटील, जबाबदारी वाढणार आहेत अतुलवर. सलामीला आलेला खेळाडू आहे. 2च चेंडूचा फक्त सामना करण्याची संधी त्याला मिळाली. पुलचा फटका सक्सेसफुल. शॉर्ट ऑफ पुलचा वापर, चेंडू सीमा रेषेपलीकडे हा षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला बॅट्समन अतुल मैदानामध्ये. अतुल पाटील आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं दर्जाचं. शॉर्ट थर्डमॅनमध्ये 1 रन कंप्लीट केले जाईल. हो, एक करावं लागेल. षटकार चौकारानंतर तुम्हाला स्वतःला कंट्रोल करणं ही खऱ्या खेळाडूंची गुणवत्ता आणि मैदानामध्ये तुम्ही अगदी बुद्धीनं खेळ करता याचं ज्वलंत उदाहरण. अक्षय सज्ज होतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला अक्षय. कट शॉट लागण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टच्या बाहेर. इट्स वाईट बॉलचा इशारा येतोय सँडी पालकर यांचा. आणखी एक अतिरिक्त रन मात्र जोडले जाईल. टोटल जर या इनिंग मधील वाईट बॉल विचार तुम्ही केला ना, जवळपास 5 बॉल वाईट आलेत. त्यामुळं रन एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च होत आहेत. जवळपास धावसंख्या जाऊन पोहोचले ती बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळते 37. 3 गड्यांच्या मोबदल्याने 37. अप्पर कटच्या माध्यमातून आज फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आणखी एक डॉट बॉलला सामोरं जावं लागेल. किरण भगतला एक चांगला चौकार किरणनं त्याच्या बॅटमधून दाखवला आहे आणि त्यासोबत एक षटकार देखील. परंतु 3 बॉल डॉट देखील झालेत. क्रिकेटमध्ये एक डॉट बॉल हा खूप महत्त्वाचा असतो. सातत्यानं मी म्हणत असतो की तुम्ही एक स्पेल हाताळताना तुम्हाला फक्त 6 चेंडू फेकायचे आहेत. तुम्ही विकेट घेण्यापेक्षा तुमचे जास्त डॉट बॉल कसे फेकता येईल याचा प्रयत्न करा. वेगानं बीट केलं. मागील कमी गतीचा चेंडू होता परंतु यावेळेस अतिरिक्त वेग होता आणि प्लस बाउन्स इन होता. या चेंडूमध्ये पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला आणि आपण पाहू शकाल ते डॉट बॉल आलाय. धावसंख्या पटलावर धावा पाहायला मिळत आहेत. त्या सध्या तुम्हाला 37 वर जाऊन संघ थांबलाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा विचार तुम्ही केला ना तर एक मोठा स्कोर सध्या दिसत नाही आहे परंतु जी सुरुवात झाली आहे एक सन्मानजनक स्कोर उभा राहील असं दिसतंय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. डीप काव करण्याचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर थ्रो पहा चांगला एंडला. कारण परंतु कलेक्शनमध्ये थोडीशी तफावत. कारण सर्वात मोठी भूमिका कीपर क्रिकेटमध्ये. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो तो कोणत्या एरियामध्ये कोणत्या साईडनं जास्त गोलंदाजी करतो त्याचा स्पिन कसा होतो, इन स्विन आहे की आउट स्पिन आहे, तदनंतर सातत्याने कोणती लेंथ आणि लाईनचा वापर तो करतो हे चांगलं कीपरला माहिती असतं. त्यामुळं कीपरला आपण त्या गोलंदाजाचा आरसा संबोधतो तसं क्षेत्ररक्षण देखील तो सजवत असतो आणि ते काम सध्या करतायत कीपर. लोअर फुलटॉस बॉल होता. इनसाइड आउट गॅप खूप मोठी आहे. चेसिंग मोठं होतं. क्षेत्ररक्षकाला रोखणं इम्पॉसिबल. चेंडू सीमा रेषेपलीकडे. खूप कालावधीनंतर हा दमदार चौकार. जर होल अडाणी घटू तुमच्या नावाचं लाल लाल कुठून कपाळला बलका पायगटे वाली मी सांगा थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे पहा अगदी फ्रंट फुटला गेले. बॉटम हँडचा किती चांगला वापर होता. ज्याला क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की कलाईचा वापर करणं आणि तेवढाच चांगल्या रीतीनं बॅटचा स्पीड आणि त्यासोबत दिशा तंत्र एक खूप सर्व काही सुंदर होतं.
असे काही काही फटके पाहायला मिळतात ना सध्या टेनिस बॉल विश्वामध्ये, जे सातत्यानं आठवण करून देतात लेदर बॉल विश्वाचे. असे काही पुस्तकी फटके तुम्ही कॉपी बुक स्टाईलनं पाहिलेत, त्यामुळं मागील फटका देखील तेवढाच चांगला होता हे मी आवर्जून सांगेन. चौकार आलाय, 4 षटकं संपत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या चांगली आहे, जवळपास 10.50च्या सरासरीनं रन केल्या जात आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर. .42 42 धावा सध्या फलकावर लगवल्या गेलेत. 5व्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये 6, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 11, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि चौथ्यावर 13 असं तुम्ही पाहिलेत. असं आता हळूहळू धावसंख्येची गती वाढते आहे. असं म्हणतात की जसजसं तुम्ही तुमच्या टार्गेटकडे तुम्ही वळता तसतसं तुमच्या पावलांचा वेग वाढला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही आपण पाहू शकाल खूप चांगल्या रीतीने वेग वाढवलाय धावांचा. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 12 आणि चौथ्यामध्ये 13. या षटकामध्ये रन किती येतील हे आपण पाहूया. जवळपास 1 रन कंप्लीट झाली आहे आणि समाधान देखील आहे दोन्ही फलंदाज. सध्या धावसंख्या चांगली आहे. ज्याप्रमाणे विकेटचा ऋषभ पाटील विचार केला ना, जवळपास 3 फलंदाज गमावलेत आणि मुख्य फलंदाज आपण पाहू शकाल 3 फलंदाज बाद झाल्यानंतर जी जबाबदारी होती ती जबाबदारी तुम्हाला पाहायला मिळेल. हा फटका देखील तेवढाच चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी रिस्क उडवला, डेंजर इनकडे बॅट्समन, फेकी तेवढी सुरेख झाली नाही. आता ही रिस्क घ्यावं लागेल कारण अकाउंटंट तुम्ही शिकला तर त्याचा नियम तुम्हाला माहिती आहे, हाय रिस्क हाय प्रॉफिट. त्यामुळे तुम्हाला रिस्क क्रिकेटमध्ये घ्यावी लागते आणि रन कंप्लीट केले गेले 2. धावसंख्या पटलावर धावा जाऊन पोहोचते 45, लॉट्स ऑफ 3 विकेट. तोंडरे संघाचे कॅप्टन येत आहेत आपण या व्यासपीठावर लगेच. आणि इथे रन नक्कीच मिळणार नाही कारण डॉट बॉल, लाईन टू लाईन चांगला चेंडू. यावेळेस मानसिकता चांगली होती. शरीरापासून दूर गोलंदाजी करणं आहे सध्या टेनिस बॉल विश्वामध्ये फायदेशीर ठरता. स्पेशली आउटसमधील यॉर्कर हे देखील खूप महत्त्वाचे असतात. आणि आपण पाहू शकाल आमचे सन्मान या चंद्रकांतजी पालकर यांचं शुभ आगमन चाललंय. हा बॉल मात्र दंडित घोषित करतात या बॉलला. आणि स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँड आहे ना, त्याच्या साईडला जी रिक्षा आहे ऑटो, मी विनंती करेन प्लीज, रिफ्लेक्शन संपूर्ण मंचामध्ये येतोय, आम्हाला त्रास होतोय त्याचा. प्लीज मी चालकाला विनंती करेन लगेच ती रिक्षा फिरवा. आय थिंक समज जा तिथे. चांगला फटका आहे वेगानं डीप काव करण्याचं क्षेत्ररक्षण, बॉल बाहेर, खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप मिळेल तो पूर्वी रन कंप्लीट केले गेले 2 आणि आता दोन्ही गाड्या एकाच एंडला होत्या त्यामुळे एकाला बाद व्हावं लागेल. परंतु विकेट मिळवणे जरी धावाच्या स्वरूपाने बाद झाले असले तरी आता ही वेळ झाली आहे जिथे आता तुमचा एक काय ना हुकमाचा तो मैदानामध्ये पाठवण्याची वेळ झाली आहे कारण मैदानामध्ये दाखल होतील बॅट्समन सोनू भगत. थँक्यू. मैदानामध्ये सोनूला उतरताना तुम्ही पाहू शकाल आणि सातत्यानं आमचे मनोहर पाटील म्हणत असतात की 6 फूट 3 इंचाचा हा खेळाडू आणि सातत्यानं उंचीचा फायदा त्याने अनेक वेळा घेतला. फिल्डिंग डिपार्टमेंट असू द्या किंवा बॅटिंग, आज नवीन चॅलेंज आहे. स्ट्रायकर इनकडे खेळण्यासाठी सज्ज असतील या ठिकाणी बॅट्समन. तुम्ही सलामीवीर अतुल ज्याला पाहतात 1 षटकार आणि 1 चौकार दाखवले परंतु धावांची गती वाढवण्याची वेळ आली आहे. थोडंसं रनअपमध्ये अडथळा, मंकी विकेट नाही आहे लक्षात घ्या. आणि ते रनअपमध्ये थोडंसं अडथळा आलाय. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय त्यामुळे पुनश्च एकदा सज्ज व्हावं लागेल. 48वर धावसंख्या सध्या जाऊन थांबली आहे. बॅटिंग करणाऱ्या इथे मंगलमूर्ती वाजे संघाची, मंगलमूर्ती वाजे विपक्ष गावदेवी वावनजाई असा सामना तुम्ही एन्जॉय करतायत. बाउन्सर होता, पुल केला परंतु फटका एवढा चांगला नव्हता. क्षेत्ररक्षक तिथे उभे आहेत. 1 रन कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय पहा. रन मात्र इथे लगेचच कंप्लीट केले गेले 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा आणि सांघिक अर्धशतक इथे कंप्लीट होत आहे मंगलमूर्ती वाजे संघ. परंतु त्याला येत नाही हा संदेश, याचा अर्थ संतुष्ट नाही आहेत पविलेमधील खेळाडू, त्याने आणखी रन हवे आहेत याची अपेक्षा केली जाते. अक्षय पाटील सज्ज झाले पुनश्च एकदा. फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळण्याचा 1 पाऊल पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन कंप्लीट झाले, दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही आहे, संतुष्ट व्हावं लागेल या सिंगलवर. आणि
हे षटक देखील संपल्याचा इशारा येतो. पहिले 5 षटकं संपतायत मैदानामध्ये पूर्वार्धामधील आणि या जाऊन पोहोचले संघाची धावसंख्या फलकावर धावा पाहायला मिळतात त्या 51 लॉट्स ऑफ 4 विकेट. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यानं 5 षटकांच्या समाप्तीनंतर. देऊया डीजे मास्टरांना संधी. टॅलेंटवाला दिमागवाला टॅलेंटवाला दिमागवाला सुपर जनरल नॉलेजवाला जणू डोक्यात कॉम्प्युटर केवाळे गावचा कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. या रायगड जिल्ह्यात कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. या केवाळे गावचा कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. या रायगड ठाण्यात कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. क्या बात आहे माली साहेब, अप्रतिम का नाही, कारण सातत्यानं एवढं चांगलं सुंदर हस्ताक्षर आणि स्पेशलिस्टी काय आहे कांचन पालकर यांची. सुंदर हस्ताक्षरासोबत त्यांनी जो स्कोरबोर्ड आहे तो स्वतः डिझाईन केला आहे आणि त्या स्कोरबोर्डवर तेवढंच चांगलं सुंदर हस्ताक्षर आणि जवळपास एकाच वेळी 5 पेन आणि संपूर्ण जबाबदारी. आणि आज सन्माननीय महादेव गडगे साहेबांचं नक्कीच त्यांनी की आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं हे सुंदर सूत्रसंचालन आणि तेवढीच चांगली भूमिका जी बजावले आणि त्यांच्याच नावाचं गीत तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐकायला पाहायला मिळेल प्रकाश चौगुले यांच्या सुंदर आवाजामध्ये. क्या बात आहे. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न डीप काव करण्यामध्ये एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आता ती वेळ आली जिथे सोनू भगतला वापरण्याचा वेळ आले आहे. हा परंतु मैदानामध्ये कामगिरी कशी राहील. 5 चेंडू होता, सोनू भगतला खेळण्याची संधी मिळेल, परंतु रन किती करतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. टोटल धावसंख्या फलकावर धावा लागले त्या 52. सन्माननीय मान्यवर आपण पाहू शकाल केवाले गावचे विद्यमान सरपंच अशोकजी गायकर यांचं शुभागमन नक्कीच मैदानावर झालंय. त्यांना विनंती करेन अशोकजी गायकर आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही ते करतो. यानंतर केवाली संघ खेळणार आहेत. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आज उपस्थित असेल, कारण अगदी आपल्या गावालगतचं हे मैदान आणि तेवढी मोठी क्रीडा शृंखला. केवाळे संघ म्हटलं तर खूप मोठा ताकदवर संघ आणि अक्षरशः रायगड जिल्ह्यामध्ये जे नाव कमवलं आता ते नावाची उंची ठाणे जिल्ह्यामध्ये देखील वाढली आहे. हा फटका देखील तेवढा चांगला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक यासाठी तिथे उभा होता. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न थ्रो चांगला एंडला येतोय, परंतु सोनू भगत रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कधीच पिछाडीवर नसतात आणि येथे देखील पुनश्च एकदा तुम्हाला पाहायला मिळेल 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावर धावा आपण पाहू शकाल त्या 54. परिस्थिती गंभीर झाली तरच आपला हुकमाचा एक्का दाखवा असं आपण सातत्यानं म्हणतो आणि तो हुकमाचा एक्का मैदानामध्ये चालेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं होते. इथे टॉपेज आणि इथे पाहू शकाल फलंदाज झेल बाद होईल. कॉट बिहाइंड सोनू भगतच्या खेळीचा अंत. सोन्याचा उंगवला पैदा पापाचे महिन्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली. थँक्यू पवन. आणि चला तोंडरे संघाचे कॅप्टन टॉससाठी लगेच व्यासपीठावर या. आम्ही अगोदरच तुम्हाला ऑफिशियल कॉल केलेले आहेत, तर विनंती आहे तुम्हाला लगेच तोरी तुम्हाला व्यासपीठावर टॉससाठी यायचं आहे. पहिल्यांदा बाद झाले सोनू. जी जबाबदारी होती जो त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन होतं ते मात्र मैदानामध्ये त्यांना पार पाडता आलं नाही. ती जबाबदारी आणि तो विश्वास सार्थ ठरवता आला नाही आणि त्यानंतर नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये चेतन पाटील. धावसंख्या फलकावर धावा पाहायला म्हणतात त्या धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 54. नेक्स्ट बॉल. इथे मात्र आपण पाहू शकाल प्रॉपर एवढं टायमिंग नव्हतं, फटका इतका सुंदर नव्हता तरी देखील मिस्ट्रामिंग स्ट्रोक देऊन जातील. इथे नशिबाची साथ मिळत असताना 4 धाबा चौकार. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. सुपर. मी म्हणेन हा चौकार देखील तेवढाच महत्वाकांक्षी ठरणार आहे. तेव्हा तेवढंच देखील वावंजत संघाला या मोठ्या टार्गेटला सेट करण्यासाठी आणि चेस करण्यासाठी ते सेट व्हावं लागेल, कारण 58 धावा सध्या धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलेत. थोडंसं स्पीडअप करा हे मी सांगेन, कारण 58 धावा सध्या तुम्हाला फलकावर पाहायला मिळतात 5 गड्याच्या मोबदल्यानं.
अद्याप जवळपास 2 चेंडूंना बाकी आहेत या पूर्वार्धामधील आणि बराचसा वेळ घेतला. 6 षटकं म्हटली तर किमान 40 मिनिटं जातात एका इनिंगला. इथे अलॉंग द कार्पेट चेंडू जाऊन पोचेल डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर थ्रो झाला. इथे रन मात्र मिळतात परंतु 2 बॅकअप चांगलं होतं. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. सद्यस्थितीमध्ये धावा पाहायला मिळतात त्या 60 धावा पाठगाड्यांच्या मोबदल्यानं. परंतु इथे अंतिम चेंडू शेवटचा चेंडू शेवट मात्र कोण गोल करणार. आम्ही सातत्याने पाहिल्या शेवटच्या चेंडूवर जो मोठा स्कोरिंग शॉट येतो तो चेसिंग करणाऱ्या संघाला नेहमी जड जातो. परंतु अंतिम बॉलवर का गोलंदाज तेवढी चांगली कामगिरी करतील की बॅट्समन. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. किपरनं तिथे तो झेज सुटलाय. 1 रन महत्वाकांक्षी ठरेल. एक धाव खूप महत्वाची असते आणि सोबत विकेटही बाजली आहे. अशा रीतीनं 5 फलंदाज गमावत असताना इथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या मंगलमूर्ती वाजे टीमनं केल्या टोटल 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट 6 षटकामध्ये सेट केले गेले आहे. ते वावंजे संघासमोर कशा रीतीनं उत्तरार्धामध्ये रन कंप्लीट केले जातील की तिथे त्यांना रोखून धरतील. परंतु वली आपण टॉस बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आणि नंतर जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल तसं आपण ऐकणार आहोत. अतिशय चांगले गुणवंत समालोचक एक अभ्यासू समालोचक रोशन पाटील शिरवली यांना. तर पुढची लढत असेल बघा राधाकृष्ण 11 तोंडरे विपक्ष निर्भय धीरमभाई जे हनुमान मोरिया 11 केवाले क्रिकेट संघ खेळणार आहे. तर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधायचे बघा. संजय पाटील अकोले यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाईल. संजय दादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाईल. बघूया सम्राट माली यांना पाहतो. तोंडरे श्रीकृष्ण 11 तोंडरे धीरणबाई यांचं मनपूर्वक स्वागत. तर नाणेफेकीचा कौल तोंडरे क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. संघनायक आपला निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षणच करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो आपण. केवळ क्रिकेट संघ म्हटला तर आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. आपल्या प्रेक्षकांसमोर इथे खेळत आहे आणि फलंदाजी त्यांची खूप मोठी ताकद आहे. तर 5-6 षटकामध्ये किती धावांवर त्यांना रोखण्याची तुमच्या गोलंदाजांची संकल्पना असणार आहे. 55-50 पर्यंत. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही. स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकामध्ये खेळण्याची तुम्हाला संधी प्राप्त झाली आणि या आयोजनाची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अप्रतिम आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने या संघाची या स्पर्धेची गणना केली जातो. या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत विजय ठाकूर. यांच्या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. आयोजन दर फार सुंदर असतो आणि दरवर्षी त्यांचं आयोजन काही ना काही नवीन ऐकायला भेटतो. तर निश्चित स्वरूपात खूप खूप शुभेच्छा असणार आहे तुम्हाला. तर सम्राट माली आमचे ऑर्गनायझर सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे बोलणार. सम्राट निश्चित स्वरूपात प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि आपण घरच्या प्रेक्षकांसमोर इथे खेळणार आहात. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात घरच्या मैदानावर इथे खेळत आहात. तर याचा बेनिफिट डाऊट निश्चित स्वरूपात कितपत तुमच्या संघासाठी लाभदायक ठरणार आहे. लाभदायक सांगू शकत नाही कारण पहिल्यांदा त्यांच्यासोबत पण आमची मॅच होते 5-6 वर्षानंतर. तो पण संघ चांगला आहे. जितक्या आम्हाला धावा उभारता नाही तितक्या उभारण्याचा प्रयत्न करू. तर एकंदरीत 6 षटकामध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर किती धावांचं लक्ष उभं करण्याचं तुमचं मानस असेल कमीत कमी 6 षटकामध्ये. ग्राउंडचा विचार केला तर ग्राउंड खूप चांगला आहे. जितका कमी धावा पण होऊ शकत नाही आणि जास्त धावा पण होऊ शकतात. म्हणून त्याच्यामुळे टार्गेट सांगू शकत नाही नक्की किती होऊ शकतो. तर निश्चित स्वरूपात तर हे होते सम्राट माली स्वतः ऑर्गनायझर आहेत मित्रांनो आणि मान्यवरांचा इथे सन्मान केला जात आहे. अकोले गावातील खऱ्या अर्थाने एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस शांत संयमी मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म मानणारे एका दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जात आहे. संजय दादा पाटील यांचं आमचे मित्र सम्राट माली यांच्या शुभ असते. तर निश्चित स्वरूपात बघा पुढची लढत असणार यानंतरची श्रीकृष्ण 11 तोंडरे विपक्ष धीरणभाई जय हनुमान मोरिया 11 क्रिकेट संघ केवाले यांच्या विरोधातील लढत असणार आहे. नाणेफेकीचा कौल इथे श्रीकृष्ण 11 तोंडरे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी धीरणभाई जय हनुमान मोरिया 11 केवाले क्रिकेट संघाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ती लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला वाजे क्रिकेट संघ मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने गावदेवी वावंजे आणि या लढतीसाठी दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आमचे समालोचक रोशन पाटील. तत्पूर्वी
ज्या डीजे मास्टरने आपल्या सर्वांची मनं जिंकली, पवनकडे आपण बोलूया. आणि सन्माननीय आहे संजय शेठ पाटील आकोर्ली यांच्याकडून स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला 2001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये इथे सहकार्य प्राप्त झालेलं आहे. सन्माननीय 3000 रुपयाचं सहकार्य आहे संजय दादा पाटील आपलं स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तर केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आदरणीय अशोक गायकर अर्थात बालुशेठ गायकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री जानू निरगुडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर दोस्ती ग्रुपचे सर्व आमचे मित्र विजय शेठ ठाकूर, सम्राट माली आणि शुभम माली यांच्या वतीने आपलं स्वागत. त्याच्यानंतर अमर बियर शॉपचे ओनर आदरणीय धीरनबाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर यानंतर खऱ्या अर्थाने एक केवाले गावचे एकेकालचे लेजंड क्रिकेटर आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते मिलनशर पालकर यांचं काही क्षणात इथे आगमन होणार आहे आणि त्यांचंही स्वागत आहे. बोलूया रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरू एम डी गडगे सर मॅम फ्रॉम चिंद्रन. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक चांगली निवेदकाची भूमिका पाहायला मिळते आणि अशा पद्धतीचं जेव्हा निवेदन असतं ती स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लागले जात आहेत. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये प्रकाशजी चौगुले यांच्या स्वरवाणीमधून महागुरू यांचं एक गाणं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आपलंही मनपूर्वक आभार. 5च्या ज्या लढती आहेत त्या लढतीतील पहिली लढत पाहायला मिळते. मागची मॅच होती पेंडिंग परंतु इथे रेग्युलर आजच्या गटातील ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला मंगलमूर्ती वाजे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना गावदेवी बाबंजे. पहिलाच बॉल तेज तरार पाहायला मिळतो. पहिल्या इनिंगचा जर विचार केला पहिल्या इनिंग दरम्यान गुणतालिकेवरती धावा अधोरेखित झाल्या गेल्या. टोटल 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावसंख्येची आवश्यकता आहे ती गावदेवी 11 बाबांच्या टीमला. थोडं अनफिट असल्यानंतर सुद्धा एक चांगली दमकन पाहायला मिळते पंकज पाटील या खेळाडूची, परंतु त्याच्यावरती प्रहारबाजी पाहायला मिळते आणि त्यात नंतर ठोकलाय चौकार. अप्रतिम संगीताची मेजवानी पाहायला मिळते डीजे नितीन यांकडून. खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांचं मात्र मनोरंजन पाहायला मिळतं. आपलंही मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना पंकज पाटील राईट मोर द विकेटनं चेंडू सफर करायचा होता तिथे सज्ज होते क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट. मच्छिंद्र पाटील क्रांती घडवतायत आणि पहिला दे धक्का गावदेवी 11 वाबंज टीमला. खेळाडू इथे बाद होतोय. प्रणय म्हात्रेचा महाप्रलय इथे स्थगित होतोय आणि पहिला दे धक्का वाबंज टीमला. अतिशय देखण्या पद्धतीनं करिश्मा केला होता दुसऱ्याच बॉलवरती खेळाडू प्रणय म्हात्रेनं, परंतु या खेळाडूचा महाप्रलय रोखला गेला. ज्या पद्धतीनं अश्वमेध पुढच्या दिशेनं प्रस्थान होत होतं आणि या खेळाडूला मात्र धारातीर्थी पाडलं गेलं. पहिल्या विकेटनंतर नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवर येत असताना अक्षय धोंगडे इथे सज्ज असताना या खेळाडूला चांगल्या पद्धतीनं खेळाची उत्पत्ती साध्य करावी लागेल. तर ज्या ठिकाणी 62 धावसंख्येला घेतलेलं कर्ज आणि त्याची परतफेड करत असताना पहिला मोहरा गारदोनं ही मात्र थोडीशी धोक्याची घंटा जाणवते ती वाबंज टीमला. परंतु फलंदाजांचा रणगाडा म्हणून खऱ्या अर्थानं या पनवेलच्या परिभागामध्ये या संघाला ओळखलं जातं. ती दमकम इथे सिद्ध करावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न होता फळी चेंडू यांच्यामध्ये नाल पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. पहिला बॉल आपण डॉट पाहिला
त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती मच्छिंद्र पाटीलनं मात्र क्रांती घडवली आणि क्रांतिकारक झेल तिथे पकडला गेला, बॅकवर्ड स्क्वेअर लागला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. म्हणजेच या ओव्हरमध्ये दमखम आणि फक्त दमखम चांगली गोलंदाजी पंकज पाटील या खेळाडूकडून साध्य होताना पाहायला मिळते. राईट मोर द विकेटने चेंडू सफर केला. ऑन ड्राईव्हचा फटका आहे, मिडॉनला चकवा दे, चेंडू जाईल लॉंग ऑनला आणि तिथे सोनू भगतची सोनेरी चंदेरी कामगिरी पाहायला मिळते. फुटबॉल स्किटचा इथे मात्र वापर केला गेला आणि तात्काळ चेंडूची मात्र अडवणूक केल्यानंतर आपल्या सांघिक कोठ्यासाठी 2 रन्स या खेळाडूनं वाचवल्या. 6 ओव्हर्समध्ये बनवायच्या आहेत 62 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा कमी येल्या त्यानंतर मोमेंट चेंज होऊ शकतो, त्या जोग खेळी साखर करावी लागेल. राईट मोर द विकेट, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो, फिल्डर आहे सज्ज, आवाक्याच्या बाहेर. 2 रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि सांघिक कोठ्यातील धावा मात्र अधोरेखित होत आहेत. एका षटकाच्या खेळीनंतर गावदेवी वावंज टीमच्या टोटल 8 रन्स. स्पर्धा आयोजक विजय ठाकूर, वीर आदर्श स्मित ठाकूर, भूपेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, संतोष पाटील, नामदेव ठाकूर, विजय ठाकूरला साथ दिली या सम्राट माळी आणि प्रवीण गायकर, संजय माळीनी. अरे या स्पर्धेला सायकल दिली अरविंद म्हात्रे. वा क्या बात आहे. दानशूर दात्यांचं सुद्धा नामकरण पाहायला मिळतं. शीर्षक टॅग सॉन्गमध्ये एकनाथजी माली साहेब महाराष्ट्राचे दिग्गज गायक, शब्दांचे जादूगार म्हणून ज्यांना गणले जातं अखंड महाराष्ट्रामध्ये. शिंदेशाहीला तगडा परफॉर्मन्स देणारे एकवे व्यक्तिमत्व आहे. पनवेलची आणबान शान केवाले गावचे सन्माननीय एकनाथजी माली यांची आपण स्कोरवानी पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद 8 रन्स, 1 खेळाडू बाद झाले प्रणय माद्रे आणि हा खेळाडू बाद झाल्यानंतर अक्षय धोंगडे आणि अक्षय पाटील या खेळाडूंच्या खांद्यावरती आता मात्र दारो मदार पाहायला मिळते. द्वितीय षटकासाठी गोलंदाज सज्ज असताना मंगलमूर्ती वाजे टीमचा संकेत भगत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना खऱ्या अर्थानं 3 गावांची जी प्रीमियर लीग घडली गेली, वाजेपूर आणि चेरवली, या प्रीमियर लीगमध्ये संकेत भगतचा सुद्धा आपण डंका पाहिला होता प्रीमियर लीगच्या माध्यमातून. परंतु आज आपल्या ग्रामीण संघासाठी एक चांगल्या पद्धतीने खेळाची उत्पत्ती इथे सिद्ध करावी लागेल. पहिलाच बॉल संकेत भगतचा, पहिलाच बॉल. खऱ्या अर्थानं हा फटका थोडासा चुकला गेला आणि तिथे संकेत भगतनं झेल सोडलाय. हा झेल खूप काही इम्पॉर्टंट घडला जाईल, कारण हा झेल होता अक्षय पाटीलचा. यानं जर रौद्र रूप धारण केलं तर पूर्णपणे गोलंदाजांची दानादान उडेल. अशा पद्धतीची फटकेबाजी आपण नेहमीच पाहत असतो या खेळाडूच्या माध्यमातून. पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं जातं. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ देत असताना मंगलमूर्ती वाजे 1 गडी बाद 9 रन्स एकेरी धावसंख्येमध्ये डगमळताना आपण वावंज टीमला पाहता. पहिल्याच बॉलवरती तडाखा देण्याचा प्रयत्न होता संकेत भगतचा, स्वतः चेंडूपर्यंत गेले परंतु झेल जमिनीला भूदान होताना आपण पाहिला. पुन्हा एकदा संकेत सज्ज होत असताना इथे बॅटची कडा आहे की काय ते इथे जाणवतंय आणि संदीप पालकर सरांचा इशारा येतोय, खेळाडू झेल बाद. पाहिजे जर विचार केला तर यंदाच्या घडीला गावदेवी 11 वावंज टीमला 6 ओव्हरची गेम खेळण्याची ही दुसऱ्यांदा संधी आहे. कारण केंद्रीय मंत्री चषक अंजूर भिवंडी या स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ खेळला होता. त्यांच्या समोर होता मोठी देसाई संघ आणि 6 ओव्हरमध्ये गेम थोडी ढासळली होती, परंतु इथे संधी आहे गेममध्ये येण्याची. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन्स आल्या, 1 गडी तिथे बाद झाला, परंतु या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती झेलबाच्या स्वरूपानं बाद होऊ शकले असते अक्षय पाटील, परंतु आता मात्र अक्षय धोंगडे या खेळाडूचा काटा काढला गेला गोलंदाज संकेत भगत या गोलंदाजाकडून.
विकेटचं पतन पाहायला मिळतं. नेक्स्ट डिलिव्हरी मंगलमूर्ती वाजत टीमचा खेळाडू संकेत भगत. संकेत भगत वरती प्रहारबाजी आता मात्र पाहायला मिळत नाहीये. शांत संयमी ही मात्र सुरुवात पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडच्या खेळाडूला बाद करायचं होतं. शरीरयष्टीवरती हा चेंडू पाठमोरी अदळला गेला. तिथे सज्ज होते अक्षय पाटील, परंतु अक्षय पाटीलचा झेल सुटल्यानंतर तितकाच घातक ठरेल का वाजे टीमसाठी पाहावं लागेल. धावसंख्येला स्थगिती देण्याचं हे कार्य. 2 गडी बाद 9 रन्स. प्रहार करायचा होता लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेनं. धोका आहे, चेंडूपर्यंत जाणं गरजेचं होतं. थोडासा वेगवान थ्रो करणं गरजेचं असताना तिथे पाहायला मिळते तफावत आणि तात्काळ 1 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. आता दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास हार्बर लाईनने केलाय तो आता मात्र बुलेट वेगानं करावा लागेल. म्हटलं जातं संघाला धोका मग बिंदा ठोका. हा मनमंत्र इथे आजमावणं गरजेचं असेल. तो गावदेवी 11 वावनचं टीमला. पुन्हा एकदा संकेत सज्ज होत असताना इथे थोडासा सन्मान दिलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. मी टॉपला चेंडूची तिथे पकड केली गेली आणि त्वरित 1 रन्स मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. या ओव्हरमधील टोटल 5 चेंडू मात्र सफर होताना पाहायला मिळत आहेत. अकरा रन्स इथे मात्र लागल्या गेल्या. 2 गड्यांची मात्र आपण कत्तल पाहिली. इथे मोमेंट चेंज होऊ शकला असता, परंतु चपराक चांगली पाहायला मिळत नाही. डीप बॅकवर्ड स्करलेच्या दिशेनं सोनू भगत इथे सज्ज होते. त्वरित 1 रन्स कंप्लीट झाली. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 गडी बाद गावदेवी 11 वावंज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. आता फिरतोय आलिशान माई दादाच्या नावानं. कोणा पुढं ना झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. खऱ्या अर्थानं अतिशय बाजीगर हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळतं. चला आपण लगेच शतरक्षण पांगवा करायचं आहे, कारण जास्तीत जास्त वेळ न घेता तात्काळ लढत मात्र सुरू असणं गरजेचं असेल. कारण 6 ओव्हरची मॅच, एक मॅच टोटल 2.5 घंटे चालली होती. हा सुद्धा इतिहास राहिला कालच्या दिवसामध्ये. म्हणजे ते होणार नाही याची आपण दक्षता घ्या. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 12 रन्स गुणतालिकेवरती. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 50 इथे गाठावी लागेल. सांघिक कोठ्यातील अर्धशतकी खेळी साकार करावी लागणार आहे ती गावदेवी 11 वावंज टीमला. खऱ्या अर्थानं कांचनजी या 2 संघाचा विचार केला तर आगरी भाषेमध्ये वावंजेला वावंजा म्हटलं जातं आणि वाजेला वाजा म्हटलं जातं. आणि या संघांचा गाजा वाजा सुद्धा पाहायला मिळतो अखंड रायगडामध्ये. पनवेल परिभागातील हे 2 दिग्गज संघ आमने सामने खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 रन्स. रामिंग जोडणं सुद्धा गरजेचं आहे. एकनाथजी माली साहेबांच्या दिशेनं आमची वाटचाल आहे. इथे प्रहार पाहायला मिळतो. सुंदर फटकेबाजी आहे. पंकज होते की काय तिथे मात्र चेंडूची मात्र तात्काळ पकड केली जाते. यज्ञेश तिथे सुद्धा सज्ज असताना यज्ञात आहुती टाकणारी गोलंदाजी न दाखवता पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हावं लागेल. मच्छिंद्र पाटील ज्यानं झेल पकडला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तेच खेळाडू इथे मात्र गोलंदाजीच्या मार्गवर. इथे झेल पाहायला मिळतो. विकेटचं पतन. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय. उभ्यानं धरतय बसून धरतय आडवा तिडवा पळून धरतय. बॉल धरताना जीवाचे हाल करतोय मागून असा बॉल धरतोय. पाहिजे मच्छीधर नाही तर निलेश पाटील पाहायला मिळत आहेत. जुने जाणते खेळाडू निलेश. नामकरण थोडंसं चेंज झालं होतं, परंतु निलेशचा विचार केला तर वाखाणणे जोग कार्यसुद्धा पाहायला मिळतं. झैली तितक्याच जोखमीने त्याने पकडला होता आणि या ओव्हरमध्ये येता क्षणी रौद्र रूप मात्र धारण केलं जातं. पहिल्या 6 ओव्हरचा विचार केला तर धावा चांगल्या पद्धतीने बनला गेला, परंतु या इनिंगचा विचार केला तर धावसंख्या
रोखण्याचं कार्य सुद्धा तितक्याच तत्परतेने केलं जातं. टोटल 3 गडी धारातीर्थी पडल्यानंतर येणाऱ्या खेळाडूंना संकटमोचक खेळी इथे साकार करावी लागेल. गोलंदाज निलेश तयार. राईट मोर द विकेट. अप्रतिम चेंडूची आपण फेकी पाहता. बोल्डिंग डंडा बहार दांडी गुल करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. मंगलमूर्ती वाजे टीमचा जुना जाणता खेळाडू निलेश पाटील ऑन फायर. 15 तो हो गया 16 मलक गया आई जवानी पटरी पे पाउंड लाइन मारने का नहीं क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे अतिशय पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. यष्टा मात्र डॅमेज केल्या गेल्या. डावी यष्टी मात्र तात्काळ तिथे वाकवली गेली. फर्निचर डॅमेज. 3 गडी बाद 13 रन्स. आता इथे वारंवार विकेटचं पतन घडलं जाते आणि संकटमोचक भूमिका इथे बजवावी लागेल. 4 महारथी बॅक टू द पवेलियन. एखाद्या गडकिल्ल्याचं बोरू ढासलावं त्या पद्धतीनं पडझड पाहायला मिळते. आता येणाऱ्या नौका खेळाडूंना डागडुजीचं कामकाज इथे सबर करावं लागेल. बॅटिंग मार्कवर अजय पाटील मजबूत खांदे असलेला हा खेळाडू. मजबूत खेळी इथे करावी लागेल. वेल फिनिशरची भूमिका त्याला आज साध्य करावीच लागेल. तर संघ मात्र थोडासा संकटामध्ये सापडताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. प्रहार केला आहे सुंदर पद्धतीने. फटकेबाजी आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज असताना सजगतेनं कार्य फिल्डिंग डिपार्टमेंटचं पाहायला मिळतं. चेंडूचा मेरिट पाहून खेळ केला जातो. पण येता क्षणी चेंडू बॅटवरती जेव्हा लागतो तेव्हा थोडंसं बल प्राप्त होतं खेळाडूला. कारण 4 गडी बाद झाले आहेत मागच्या काही कालखंडामध्ये. म्हणजे इथे अजयला खेळी चांगल्या पद्धतीने साकार करावी लागेल. स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँडकडे चेंडू विस्थापित होतोय. तिथे होते पंकज पाटील. पंकज पाटील म्हटला तर चित्ता आहे वाजे टीमचा. एक वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण नेहमीच या खेळाडूच्या माध्यमातून पाहत असतो. थोडीशी दुखापतग्रस्त असताना सुद्धा एक चांगलं कार्य पाहायला मिळतं. पंकज पाटील जण त्वरित आपल्या सांघिक कोट्यासाठी 2 रन्स या खेळाडूनं वाचवल्या. 4 गडीबाद 16 रन्स. या जोडीला इथे मॅरेथॉन इनिंग साकार करावी लागेल. येणारे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे. आणि इथे बॅटिंग मार्गवर पाहायला मिळतो खेळाडू प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे सिक्सर किंगची भूमिका नेहमीच बजावणारा हा खेळाडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 3 ओव्हरचा कार्यकाळ समाप्त आणि मॅच समरी पाहू शकाल. बॅटिंग मार्कवर आपण प्रणव म्हात्रेला 3 चेंडू 4 धावा ठोकत माघारी आले. प्रथमेश खेळतो 6 चेंडू 4. अक्षय खेळले 4 चेंडू 4. आणि त्यानंतर विचार केला तर इथे बॅटिंग मार्कवर चांगल्या पद्धतीने दमखम दाखवावी लागेल ती अजय पाटीलला. कॉम्प्युटर केवाळे गावचा कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. या रायगड जिल्ह्यात कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. या केवाळे गावचा कांचन पालकर स्कोरर 1 नंबर. या रायगड ठाण्यात ड्रिंक टाइम पाहायला मिळतो. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा इथे भडीमार आखला जाईल. कारण समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडूमध्ये टोटल 46 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये ज्या धावा येणं अपेक्षित होत्या त्या धावा मध्ये पाहायला मिळाले नाहीत. स्क्रीनमध्ये पाहू शकाल सनी फडके मराठी अभिनेते आणि त्यानंतर पायल पाटील यांचाही सध्याच्या घडीला आपण डंका पाहता. कारण रायगडातील नामांकित स्पर्धेमध्ये आपण हे VIP पाहुणे आपण सातत्याने पाहता. आणि या सर्व कलाकारांचा गुणगौरव करण्याचा हा ध्यास पाहायला मिळतो. आमचे रॉयल आयोजक सन्माननीय श्री विजय शेठ विष्णू ठाकूर आकुर्ली आणि यामा स्कूटी फसिनो 125 जबरदस्त कार्य. स्मित ठाकूर त्याचा मात्र फेरफटका मारताना आपण स्क्रीनवरती पाहता. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून ही आपण स्कूटी पाहू शकाल.
एक महागडं असं हे आयोजन आणि या आयोजनाला 4 चांद लागताना पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेमध्ये दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली यांची एक चांगली मेहनत पाहायला मिळते. आणि नेरे दुंद्रे विभागातील प्रत्येक व्यक्तिमत्वानं या आयोजनाला साथ दिली. कारण विजय शेठ ठाकूर नेहमीच तत्परतेनं सज्ज असतात. कारण नेरे दुंद्रे विभागाचं क्रिकेट एक उंच लेवलवरती नेण्याचं कार्य विजय शेठ ठाकूर यांचं राहिलं आहे, जे आकुर्लीवरून बिलॉंग करतात. क्रिकेटला खऱ्या अर्थानं चांगलं योगदान असतं नेहमीच. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये गुणतालिकेवरती धावा लागल्या 16. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता. गेम थोडीशी स्लो झाली, आपण स्पीडअप घ्या. गोलंदाज तयार. हेमंत पाटील इथे सज्ज असताना यष्टीरक्षकाकडून चुकी पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न 2 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. इथे 2 धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. सुनीलजी तांडेल सर बेलवली, त्यानंतर संदीप पालकर उर्फ सँडी सर, व्हायब्रेशन अंपायर केवाले यांकडून एक चांगल्या पंचांची भूमिका इथे बजावली जाते. त्यानंतर मनोज गुप्ता सर ठाण्यावरून जे बिलॉंग करतात, जे नामांकित स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहता. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदला गेला आणि या इनिंग मधील दुसरा झेल पाहायला मिळतो निलेश पाटील यांच्या नावावरती. अप्रतिम खेळाची उत्पत्ती, खेळाडू बाद होत आहेत अजय पाटील. तर इथे केवाले क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर सन्माननीय स्वतंत्र पालकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वतंत्र शेठ यावं आपण स्टेजवर. आपलं विजय शेठ ठाकूर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तर केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत दादा गायकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. शशिकांत शेठ यावं स्टेजवर. विजय शेठ ठाकूर यांच्या वतीने आपणास इन्व्हाइट केलेलं आहे स्टेजवर, यावं स्वागत आहे आपलं. सन्माननीय केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश माली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण स्टेजवर यावं, आपलंही स्वागत आहे दोस्ती ग्रुपच्या वतीने. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पर्व क्रमांक 8 आहे आणि दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 16 चेंडू 44 धावे संख्येचा धावा अजूनपर्यंत करावा लागेल गावदेवी 11 वावनच्या टीमला. बॅटिंग मार्कवर खेळाडू येतोय. तेजस मुकादमची दमखम पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती येता क्षणी रौद्र रूप धारण केलं आणि ठोकलाय चौकार. अशाच पद्धतीने दमदमादम दमखम चांगल्या रन्स इथे बनवाव्या लागतील. येता क्षणी अटॅकिंग मूडमध्ये खेळताना खेळाडू तेजस मुकादम आक्रमक होताना पाहायला मिळतो. 5 गडी बाद 22 धावा गुणतालिकेवरती रुजू होत असताना गोलंदाज हेमंत पाटील पुन्हा एकदा सज्ज. ओहो, सुपर से भी ऊपर टॉपर ही खेळी पाहायला मिळते. लगातार 2 चौकार. अप्रतिम फटकेबाजी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. चेंडूचा मेरिट पाहून खेळ पाहायला मिळतो. तेजस मुकादम या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं वारंवार खेळाडू बाद झाले होते. 5 महारथी बॅक टू द पवेलियन. त्यानंतर पंचतारांकित खेळी साकार करण्यासाठी आलेला हा खेळाडू. समीकरण 14 चेंडू 36 मॅच बनू शकते संदेशजी, कारण इथे रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. तेजस मुकादम आपली दमखम दाखवतोय, तेजोमय कार्य साकार करतोय. समोर बॉलिंग ट्रॅकवर हेमंत सज्ज असताना यालाही इथे वापसी करावी लागेल. क्षमता आहे, कुवत आहे आणि ती पोटेन्शियल सिद्ध करत असताना इथे वॉटर कॅच ऑफ द मॅच. स्वतः वैयक्तिक कोठ्यातून 3 झेल पकडतोय जुना जाणता खेळाडू निलेश पाटील. कुर्ली गावचा कोहिनुरी हिरा
विष्णू शेटचा दागिना खरा क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही हे रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील ही मानाची आपण स्पर्धा पाहता रायगडाची भव्यता वाढवणारी ही आपण इथे स्पर्धा पाहता दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली ऐवजी स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 समीकरण येऊन टेपले 13 चेंडू 36 धावा 13 चेंडूंमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत आणि मोक्याच्या क्षणी मात्र तेजस मुकादम बाद होणं ही धोक्याची घंटा पाहायला मिळते गावदेवी 11 वावंजे टीमसाठी इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता सँडी पालकर सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल अवांत धावसंख्येमध्ये भर पडली जाते सांघिक कोठ्यातील धावा मात्र जाऊन पोहोचत आहेत 27 वरती इथे बॅटिंग मार्कवर खेळाडू पाहायला मिळतो वावंज टीमचा प्रथमेश मात्रेचा जर विचार केला ना तर इनाईट नंबर 4 वरती ज्याची वर्णी लागली होती वावंजे प्रीमियर लीग मध्ये ज्याचा आपण टंका पाहिला तो खेळाडू आता मात्र आक्रमक होताना पाहायला मिळतो चेंडू जाईल सीमा पार 4 चौकार परंतु या खेळाडूवरती पूर्णपणे नजरा असतील तर तेजस मुकादम बाद झाल्यानंतर आपल्या खांद्यावरती धुरा घेताना खेळाडू प्रथमेश मात्रे ऑन फायर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे इथे उपाययोजना चांगल्या पद्धतीने आखाव्या लागतील दोन्ही संघातील खेळाडूंना कारण म्हटलं जातं 1 कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी 5 रुपयांची मेणबत्ती उपयोगात येते आणि एखाद्या गोष्टीचं महत्त्व त्याच्या किमतीवरती नसतं तर त्यावेळी ज्यावेळी योग्य पद्धतीनं ते उपयोगात आणणं गरजेचं असतं त्या दिशेनं इथे मार्गस्थ व्हावं लागेल 12 चेंडू 31 धावा इथे कश्मकाश हेरतंगीज मुकाबला पाहायला मिळतो तर ज्या ठिकाणी पहिल्या 4 ओव्हर्समध्ये गेम मात्र 2 संघांच्या बाजूनं झुकली गेली आणि त्यानंतर इथे या ओव्हरमध्ये दमकम सिद्ध करावे लागेल 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येचं समीकरण तर सन्माननीय योगेश्वर मालिक केवाले यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय परशुराम दादा पालकर केवाले यांचं इथे आगमन झालेलं आहे याबा आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे पुढची मॅच केवाले संघाची आहे आणि त्यांच्या गावातील मान्यवर मात्र इथे हळूहळू प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत योग्य उपयोग इथे साकार करावा लागेल वावंजे टीमला इथे प्रहार केलाय सुंदर पद्धतीने ही फटकेबाजी आहे गॅप सिलेक्शन फटकेबाजी 4 चौकार चौकार इथे खेचताना बॅटिंग मार्कवर अक्षय खैरे चौकाराची खैरात या खेळाडूच्या बॅटमधून येता क्षणी आक्रमक होतोय पंकज पाटील वरती हल्ले इथे चढवले जात आहेत पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत सज्ज त्या ठिकाणी सोनू भगत तात्काळ 2 रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार ही महत्त्वाकांक्षी भूमिका बजावतील बाबांचं टीम आपण खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका आयोजकांची ती सूचना आहे तर अतिशय देखणी स्पर्धा आपण इथे एन्जॉय करता 10 चेंडू 25 धावा 10 चेंडूंमध्ये 25 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील एखादा मोठा फटका खूप काही सांगून जाईल या मॅच दरम्यान राईट मोर द विकेट नशिबाच्या 4 चांद लागतील का आणि इथे पाहायला मिळतोय चौकार छोड़ दिया जाओ छोड़ दिया जाओ छोड़ दिया जाओ काय मॅच इथे घडली जाते थरार नाट्य आता घडलं जातं नाट्यमय घडामोडी आता घडल्या जात आहेत
कारण चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता. इथे नशिबाची साथ पाहायला मिळते ती गावदेवी 11 वामनजे टीमला आणि त्यांचा आता मात्र गाजावाजा इथे घडला जातो. परंतु मंगलमूर्ती वाजे टीमला इथे पुनरागमन दाखवणं गरजेचं असेल. पंकज पाटील मध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, ते पॉटेन्शियल त्याला तात्काळ सिद्ध करावं लागेल. कारण करो या मरोचा हा महामुकाबला आजच्या दिवसातील 9 चेंडू 21 समीकरण. ओहो, इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. चेंडूचा मेरिट पाहून खेळ इथे आखला नाहीये, तर थोडासा अडकळत खेळला गेला खेळाडू आणि इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. अक्षय खैरेनं 2 चौकार लगावले आणि या खेळाडूच्या पायामध्ये बेडा घालण्याचा प्रयत्न पंकज पाटील या खेळाडूचा इथे पाहायला मिळतो. राईट मोड द विकेटनं हा चेंडू सबर केला गेला आहे आणि इथे खेळाडू रन आउट. अक्षय खैरे बॅक टू द पवेलियन. अरे कशाला 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 अरे कशाला कशा सिर धावता धावता फुकाट तू रन आउट झाला सिर. मोक्याच्या क्षणी मात्र अक्षय खैरेला मात्र माघारी जावं लागतं. समीकरण 7 चेंडू 21 धावा. या मॅच दरम्यान सत्ता गाजवण्यासाठी रायगडातील 2 तुल्यबळ संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नेरे दुंद्रे विभागातील ताकदवर संघ आहे मंगलमूर्ती वाजे संघ, तर दुसऱ्या बाजूला तलोजा MIDC मधील ताकदवर संघ आहे गावदेवी 11 वावंजे संघ. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. सत्ता इथे गाजवण्यासाठी 2 संघ इरिशेनं खेळताना एकमेकांसमोर पाहायला मिळतील. हा चेंडू इम्पॉर्टंट घडला जाईल या मॅच दरम्यान. इथे षटकार की डॉट बॉल हे पाहावं लागेल. इथे चपराक पाहायला मिळते. सोनू भगत निर्णायक झेल इथे पकडतो आणि मोहरा मात्र गारत 8वा गडी गाद. ओ हाय सादा यो दादा न्यारीच त्याची आदा. आई सादा यो दादा न्यारीच त्याची आदा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच तोंडरे वर्सेस केवाले. दोन्ही संघ आपण इथे कटिबद्ध राहा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे ती गावदेवी 11 वावंज टीमला. खऱ्या अर्थानं प्रथमेश मात्रेला खेळपट्टीवरती सज्ज राहणं गरजेचं होतं आणि मोक्याच्या क्षणी त्यानं आपल्या सांघिक कोठ्याची साथ इथे सोडली. कारण गडी मात्र आपण गारद होताना पाहिले. टोटल 8 धाबा पाहायला मिळत आहेत स्कोर कार्डवरती 41 आणि इथे पुढच्या दिशेनं मार्गस्थ होण्यासाठी हे 2 संघ मात्र इथे सज्ज असताना हळूहळू प्रेक्षकांशी आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते. केवाले संघाचा सामना इथे घडला जातो म्हणजे केवाले गाव हाकेच्या अंतरावरती पाहायला मिळतो. एक ब्रिज क्रॉस केला की तात्काळ इथे गावदेवी मैदानामध्ये ते सज्ज होत आहेत आणि मोठ्या संख्येनं केवाले गावातील क्रिकेट रसिक इथे येताना पाहायला मिळत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 21 धावा. समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना खेळाडू वाबंज टीमचा योगेश पाटील इथे सज्ज आहे. पहिल्याच बॉलवरती 1 धाव या खेळाडूनं खर्ची केली. आता समीकरण 5 चेंडू 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 8 रन्स पाहिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आले 4 रन्स, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण 4 धावा पाहिल्या, चौथ्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं हेमंत पाटीलवरती धावसंख्येची चढाई केली गेली परंतु तात्काळ पंकज पाटीलनं कमबॅक केलं आणि आता मात्र 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता वावंज टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. दमदार शानदार रुबाबदार गोलंदाजी पाहायला मिळते सोनू भगत या खेळाडूच्या मार्फत आणि इथे 2 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्यानं महत्त्व देताना हा वावंज संघ. समीकरण चेंज झाले. 4 चेंडू जिंकण्यासाठी 18 रन्स
षटकारबाजी इथे करावी लागेल, मुंहतोड जबाब द्यावा लागेल. बॅटिंग मार्कवर रुपेश पाटील, क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती दमकम त्याला सिद्ध करावे लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये असताना मिड ऑफला फिल्डर तैनात. वॉटर कॅच, अप्रतिम, अतुलनीय कार्य अतुल पाटील. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग. पाय इथे मात्र शेवटची अंतिम जोडी शिल्लक आहे आणि समीकरणाचा विचार केला 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. 3 उत्तुंग असे षटकार इथे खेचावे लागतील. क्रिकेट आहे, काही घडू शकतो, परंतु वाजे टीमनं आपली दमकम इथे सिद्ध केली. मनोहरजी पाटील सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. आमचे मार्गदर्शक आपले मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक आभार. 3 चेंडू जिंकण्यासाठी 18 रन्स बनवायचे आहेत. हा चेंडू इम्पॉर्टंट इथे घडला जाईल. इथे चपराक पाहायला मिळते, तिथे फिल्डर सुद्धा आहेत सज्ज, परंतु सीमारेषे लगत चेंडूची अडवणूक पाहायला मिळते. असं वाटलं की योगेशला हा चेंडू सीमा पार जाईल, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज आहे. लास्ट विकेट इथे सज्ज असेल. अंतिम जोडी आणि खऱ्या अर्थानं ऑल आऊटच्या कगारवरती बिलनशेठ पालकर आपलं सहर्ष स्वागत. एक रॉयल व्यक्तिमत्व मंचावरती येते, आपलं मनपूर्वक स्वागत, मोस्ट वेलकम. 2 चेंडू 17 रन्स, 1 चेंडू शिल्लक आहे. इथे चेक केलंय मी, फक्त सिंगल रन्स आहे. पाक इथे कटाक्षपणे नजर पाहायला मिळते संदीपजी पालकर यांच्या माध्यमातून. 2 चेंडू 17 रन्स. थोडी गेम मात्र स्लो पाहायला मिळते. मॅच एकतर्फी घडली जाते. समोर गोलंदाज सज्ज असताना सोनू भगत बॉलिंग ट्रॅकवर. इथे ऑल आउट पासून बचावात्मक भूमिका पाहायला मिळते खेळाडू कैलास गोंधळी या खेळाडूची, कारण खऱ्या अर्थानं धाबा कमी होत्या, धाबा बनल्या जाऊ शकल्या असत्या, परंतु तिथे वारंवार विकेटचं पतन झालं. या कारणास्तव बॅकफूटला गेला तो गावदेवी 11 वावंजे संघ आणि इथे विजय साजरा केलाय. मंगलमूर्ती वाजे टीमनं परास्त व्हावं लागतं गावदेवी 11 वावंजे टीमला. आता फिरतोय आलिशान दमाई दादाच्या नावानं, कोणा पुढं न झुकला कधी आहे.